आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील कावीळतळी परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरलाय। पैशांच्या वादातून 29 वर्षीय शुभम पवार या तरुणाचे भरदिवसा अपहरण करण्यात आलं असल्याने एकच खळबळ माजली। थार गाडीतून नेऊन त्याला महाबळेश्वरच्या दरीत फेकून देण्याचा प्रयत्न झालाय, मात्र चिपळूण पोलिसांच्या तत्परतेमुळे हा तरुण मृत्यूच्या दारातून सुखरूप परतलाय। त्यानंतर शुभम पवार यांनी झालेल्या घटनेची माहिती दिली आहे। माझं नाव शुभम प्रकाश पवार। परवा बुधवारी संध्याकाळी 6 वाजता मला अपहरण करण्यात आलं होतं। सौरभ चव्हाण, प्रतीक भोसले, वैभव साकुंदे, अजून अमर बोराडे असे 4 जण चिपळूणला आले होते। मला पहिले जिवाळ्याच्या इथे भेटले, त्याच्यानंतर घराजवळ आलो आम्ही। वडिलांना खाली बोलवलं होतं। वडील खाली येईपर्यंत त्यांनी मला गाडीत टाकलं। गाडीत टाकून ते मला इकडनं घेऊन गेले। मी ह्यांच्याकडून क्रेशरसाठी पैसे घेतले होते। 20 लाख रुपयाचे प्रतीकने मला पैसे दिले होते। 10% ह्याने मला पैसे दिले होते। 10% पैसे दिले असताना मी ह्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पैसे दिले मी त्याला। फेब्रुवारी आणि मार्च माझ्याकडून ह्याला पैसे पोच झाले नाहीत। त्याच्यामुळं त्यांनी इथपर्यंत आले, अजून मला इथनं घेऊन गेले। इथून मग आपलं परांजपे हॉटेलच्या इथं त्यांनी मला मारायला सुरुवात केलं। परत पुढं चौक येतं म्हणून ते मला मारायचे थांबले गाडीमध्ये। बहादूर शेखचं ब्रिज क्रॉस केल्यानंतरनं त्यांनी थार गाडीमध्ये माझे दोन्ही हात बांधले सीटला, आणि त्याच्यानंतरनं जे मला मारायला सुरुवात केली ते इथून ते पोलादपूरपर्यंत मला मारत घेऊन गेले। पोलादपूरला ते तिथे पार्सल घेण्यासाठी गाडी थांबवली होती त्यांनी। पोलादपूरला त्यांनी पार्सल घेतलं। त्याच्यानंतरनं माझ्या तोंडात थोडंसं चिकन लॉलीपॉपचं कोंबून ठेवलं की मी आरडाओरडी करू नये, माझा आवाज गाडीच्या बाहेर जाऊ नये म्हणून। त्याच्यानंतरनं परत पुढं गेलो आम्ही। घाटात असताना मला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांनी। त्यावेळेस दरीत ढकलण्यापूर्वी माझ्या वडिलांना फोन लावला होता त्यांनी की शेवटचं बोल म्हणून। त्यावेळेस वडिलांना फोन लावलं त्यावेळेस वडील पोलीस स्टेशनला पोचलेत म्हणून कळालं होतं। त्यावेळेस वडील माझ्यासोबत बोलले, कुठं आहेस, ये तू, आम्ही येतो तुला भेटायला। मी त्यावेळेस सांगितलं की मी चिपळूणमध्येच आहे, येतो थोड्या वेळात। एवढं बोलणं कट झालं। त्याच्यानंतरनं त्यांनी फोन माझ्याकडनं परत काढून घेतला। त्याच्यानंतरनं परत पुढं गेलं। परत मला म्हटले, आता शेवटचं तुझ्या बापासोबत बोलून घे म्हणून परत मारहाण केली। वडिलांना फोन लावून दिला। त्यावेळेस मला सांगितलं गेलं की पप्पांशी बोल तुझ्या म्हणून। तर मी त्यावेळेस बाबांना बोललो की असं असं झालं आहे पप्पा, ह्यांचे काय असेल तर आपण पैसे देऊ, तुम्ही उद्यापर्यंत हे करा। बुधवार 8 एप्रिल रोजी सायंकाळी 6च्या सुमारास राहुल गार्डन परिसरात ही घटना घडली। शुभम पवारला फोन करून खाली बोलावण्यात आले आणि वडिलांच्या देखतच आरोपींनी त्याला जबरदस्तीने गाडीत ओढले। अपहरणकर्त्यांनी शुभमला पोलादपूर आणि महाबळेश्वर परिसरात नेऊन बेदम मारहाण केली। त्याला दरीत फेकून देण्याचाही घाट घातला होता, मात्र सुदैवाने तो बचावला। मुलाचे अपहरण होताच वडील प्रकाश पवार यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली। चिपळूण पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा माग काढला। या प्रकरणी आरोपी सौरभ चव्हाण आणि वैभव साकंडे यांच्यासह इतरांवर BNS कलम 140(3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून फरार असलेल्या इतर तिघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। मृत्यूच्या दारातून शुभमची सुखरूप सुटका झाली असली तरी चिपळूण शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं। काय घडले याची सविस्तर माहिती तक्रारदार शुभम पवार यांनी दिली आहे। पैशाची व्यवस्था करा, आपण काय असेल ते ह्यांचं देऊन हे विषय मोकळं करूया। त्याच्यानंतरनं PSI साहेब होते, ते बोलले तिथे। निकम साहेबांशी बोलणं झालं की जे काय आहे ते हे करूया, आपण मार्ग काढूया, तुम्ही रिटर्न या म्हणून। मग त्यावेळेस ते काय ऐकायला तयारच नव्हते। मग मेंगडे साहेब बोलले। मग त्यावेळेस असं सांगितलं गेलं की साहेब ह्यांनी काय मला अपहरण केलेलं नाही, मी स्वतः निघून आलो आहे ह्यांच्यासोबत, असं मला सांगायला लावलं त्यांनी। मग मी तसंच जसं ते बोलायला सांगत होते त्या पद्धतीने मी माझ्या वडिलांसोबत बोललो होतो। ते मला सांगत होते की वडिलांना सांग की जी काय NC केली आहे ती मागं घ्यायला सांग। म्हणून मी वडिलांना बोललो की साहेब NC मागं घ्या, पप्पा NC मागं घ्या ती साहेबांना सांगून, ह्यांच्यावर काय NC वगैरे करू नका तुम्ही। त्याच्यानंतरनं तिथनं परत त्यांनी मला मारायला चालू केलं। अजून तिथं मला दरीत ढकलायचा प्रयत्न केला, आणि त्याच वेळेस मला सौरभ चव्हाणनी परत हे केलं की ह्याला इथं ढकलायला नको म्हणून त्याने परत मला हे केलं। त्यावेळेस त्यांनी
माझ्या कानातली बालीसुद्धा चोरून घेतली. तिथून पुढं मग परत मारून त्यांनी मला गाडीत बसवलं. तिथून पुढे आम्ही परत महाबळेश्वरला गेलो. महाबळेश्वरला मग परत त्यांचं असं ठरलं की याला मांढरा देवीच्या घाटात मारून टाकायचं. म्हणून गाडी मांढरा देवीच्या दिशेने निघाले. त्यांचे फोन चालू झाले म्हणून मग परत प्लॅन तो कॅन्सल झाला. मग तिकडनं गाडी फिरवून ते मला लोणंदच्या दिशेने सोमेश्वरला घेऊन आले. सोमेश्वरच्या इथे एका कॅनलजवळ बसवून त्यांनी माझ्या नाकातून कानातून रक्त आलं होतं. त्याच्यामुळं पाणी देऊन थोडंसं ते पाणी मारून सगळं ते साफ केलं. त्याच्यानंतरनं त्यांचं सगळं ठरलं मला रात्रभर कुठं ठेवायचं, काय ठेवायचं. त्यानंतरनं ते ह्याला सुप्याला फॉरेस्ट व्ह्यू म्हणून एक रिसॉर्ट आहे, हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये रूम नंबर 103मध्ये त्यांनी मला ठेवलं तिथे. तिथे ठेवलं. मग तिथे सकाळी त्यांनी माझ्याकडनं एक व्हिडिओ करून घेतली की मी कशासाठी पैसे घेतले होते. मी त्यांना आजपर्यंत एकही रुपया दिला नाही असं सुद्धा त्यांनी त्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं बोलून घेतलेलं आहे. आणि त्यांनी रक्कम दिली आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम त्यांनी माझ्याकडनं कबूल करून घेतली आहे. परत मी स्वतःहून निघून आलो आहे. मला काय अपहरण केलेलं नाही हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये त्यांनी माझ्याकडनं बोलून घेतलेलं आहे. परत हे माझ्या वडिलांनी जी NC केली आहे ती NC परत घेतो हे सुद्धा त्याच्यात त्यांनी मला बोलायला प्रवृत्त केलेलं आहे. जर हे सगळं नाही केलं तर ते माझ्या कुटुंबाला संपवणार असं सुद्धा त्यांनी त्याच्यात हे केलेलं आहे. मग तिथून पुढं आम्ही निघालो, खाली आलो. मला नाश्ता दिला. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.